मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला चिकन 65 कसे बनवायचे ते सांगणार आहे। पहिल्यांदा मी तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे त्यासाठी ते सांगते। हे आहे आपल्याला चिकन 65 साठी लागणारे चिकन, बोनलेस चिकन। हे आहे मैदा, हे आहे चिकन 65 मसाला, हे आहे लाल चटणी, हे आहे कॉर्नफ्लोअर, हे आहे अद्रक लसूण पेस्ट, हे आहे मीठ, हे लागणारे आपल्याला अंडे, हे आहे लिंबू आणि हे आहे फूड कलर। आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घेणार आहे। हे 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट पहिल्यांदा टाकणार आहे। नंतर थोडीशी अर्धा चमचा लाल मिरची पावडर, हे 2 चमचे मैदा, हे 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर, हा आहे आपला मसाला त्यासाठी लागणारा। हा आपल्याला 2 ते 3 चमचे टाकायचा आहे। हे आहे लिंबू, आपण अर्धा त्यामध्ये टाकून देणार आहोत। अर्धा पिळून घेणार आहे आपण लिंबू त्याच्यामध्ये। हे आहे अंड, 1 अंडे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। हे कमीत कमी मॅरिनेट करून अर्धा तास मॅरिनेट करण्यास ठेवावे लागेल। हे जेवढं मॅरिनेट होईल, जेवढं वेळ आपण मॅरिनेट करून ठेवाल तेवढं ती त्याची टेस्ट एकदम छान लागेल। हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून हलवून घ्यायचं आहे। आपण शेवटी त्याच्यामध्ये फूड कलर टाकणार आहोत, म्हणजे त्याला कलर येण्यासाठी थोडंसं। हे अशा प्रकारे मॅरिनेट अर्धा तास करण्यासाठी ठेवायचे आहे। नंतर आता मला म्हणजे तसं दाखवण्यासाठी मला आता लगेच मी करते, तुम्ही अर्धा तास मॅरिनेट करूनच करायचं आहे। मी तर मीडियम गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे। हे हाय फ्लोला किंवा मोठ्या गॅसवरती हे तळायचं नाहीये, आपण मीडियम गॅसवरतीच तळायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते आतून चिकन शिजलं जाईल, वाफवलं जाईल। हे चिकन खाण्यासाठी असं स्टार्टर म्हणा, असं खाण्यासाठी खूप छान लागतं। याची टेस्ट एकदम खूप सुंदर लागते। तुम्ही हे नक्की ट्राय करा, घरच्या घरी बनवता येते हे आपल्याला आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवून खाऊ शकतो, इतरांनाही खाऊ घालू शकतो। आणि कधी पण चिकन हे करण्यासाठी आपण घेतो ते बोनलेसच चिकन घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाण्यासाठी छान लागते।
ह्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की ह्याच्यामध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा. एक लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब नक्की करा प्रेक्षकांनो. हे खाण्यासाठी किंवा आपण स्टार्टर म्हणा किंवा असं खाण्यासाठी खूप छान लागते. हे कमीत कमी 5 मिनिटं मीडियम गॅसवरती चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे. आणि हे एकजीव झाल्यावरती, एवढं छान मॅरिनेट झाल्यावरती त्याला तेल सुटत नाही किंवा काहीही होत नाही आहे. एकदम छान क्रिस्पी लागतं. कमीत कमी याला अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवा तुम्ही. आणि मॅरिनेट झाल्यावरतीच ते तळायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे एवढं छान क्रिस्पी चिकन 65 बनवलेलं आहे. कसं वाटलं ते मला नक्की सांगा. शेअर करा, कमेंट करा आणि एक लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.